हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी इथे हिरवागार असा कोवळा डहाळा घेतलेला आहे। त्यावरून तुम्ही ओळखलेच असेल की आजचा आपला मेनू काय आहे ते। तर आज आपण बनवणार आहोत फ्रेश ग्रीन गावरान चना मसाला, जो चवीलाही भारी लागतो आणि खूप पौष्टिकही आहे। चला तर मग रेसिपी बघूया। इथे मी 2 मोठे लाल टोमॅटो मीडियम साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर 2 मीडियम साईजमध्ये कांदेही कट करून घेतलेले आहेत। 1 तेजपत्ता, 1 छोटा तुकडा दालचिनीचा, अद्रक लसूण पेस्ट आणि फ्रेश कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे 1 वाटी भरून हिरवे सोलाने घेतलेले आहेत। आता हे सोलाने मी धुवून घेते। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कट केलेला लाल टोमॅटो आणि कट केलेला कांदा टाकून त्याची छान बारीक पेस्ट करून घेत आहे। आपली कांदा टोमॅटोची पेस्ट तयार आहे। गॅसवर पॅन ठेवून गॅसची फ्लेम लो ठेवायची। पॅनमध्ये अर्धा चमचालाही कमी तेल टाकून त्यात हे सोलाने भाजून घ्यायचे। सोलाने खूप जास्त भाजायचे नाही, हलकेसे भाजायचे। खूप कवळे असल्यामुळे हे पटकन भाजले जातात। सोलाने भाजले आहेत, हे मी काढून घेते आणि याच पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून गरम होऊ द्यायचे आहे। त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरे, दालचिनीचा 1 तुकडा, 1 तेजपत्ता, आलं लसूण पेस्ट आणि हळद टाकून घेऊया, अर्धा छोटा चमचा। आता मी ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटोची जी पेस्ट केलेली आहे ती टाकून घेऊया। छान हलवून घ्यायचं आहे आणि लो टू मीडियम गॅसवर ही ग्रेव्ही शिजू द्यायची आहे। चना मसाला करण्याच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत, ज्यामध्ये आपण ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो तेलावर परतून घेऊ शकतो। दुसरं म्हणजे ग्रेव्हीसाठी आपण काजूचाही वापर करू शकतो। तसेच जे लोक कांदा लसूण खात नाहीत तर त्यांनी ग्रेव्हीसाठी दह्याचाही वापर करू शकतात। अशा अनेक प्रकारे ही भाजी आपण बनवू शकतो। आता गॅसची फ्लेम लो करून त्यामध्ये मसाले टाकून घेऊया। मी इथे अर्धा चमचा बॅडगी मिरचीचे लाल तिखट टाकून घेते। याने आपल्या ग्रेव्हीला कलर छान येतो। तुमच्याकडे नसेल नाही टाकलं तरी चालेल। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा काळे तिखट, हिंग छोटा पाव चमचा। सर्व मसाले एकजीव करून घेऊया। आपल्या ग्रेव्हीला आता छान कडेने तेल सुटलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता या स्टेजला आपण भाजलेले सोलाने यामध्ये घालून घेऊया। छान हलवून घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीरही यात टाकून घ्यायची आहे। इथे मी अगदी सोप्या पद्धतीने पटकन होणाऱ्या आणि सर्वांच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये ही भाजी बनवायला सांगितली आहे। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला तुमचे कमेंट्स कळवा। ग्रेव्ही केलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून भाजीत टाकून घेऊया। छान हलवून घ्यायचं आहे। मी इथे आणखी 1 वाटी पाणी टाकून घेते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि झाकण ठेवून 5 मिनिटे भाजी शिजू द्यायची आहे आपल्याला। आपली 5 मिनिटे झालेली आहेत। उघडून बघूया।
मस्त भाजीला रंग अगदी सुरेख आला आहे. ग्रेव्हीही छान दाटसर झालेली आहे. आता भरपूर कोथिंबीर टाकून गार्निश करूया. आणि सर्व करायला घेऊया. तयार आहे आपला पौष्टिक असा फ्रेश ग्रीन चना मसाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा